सोलापूरचाच रहिवासी आहे. धन्यवाद. सोलापुरात शिंदे साहेबांचं काम भरपूर झालेलं आहे आणि जर आंबेडकर उभारले त्यांच्या विरोधात तर त्यांची मतं फुटतील व शिंदे साहेब एक चान्सेस आहेत पडण्याचे आणि गुरगाव महाराज आरामात येतील. त्यामुळे मला असं वाटतं. माझं नाव शांतमलप्पा मलकाप्पा झुंजा. तर मला असं वाटतं की आता हे सरकार चांगलं आहे, मोदी सरकार चांगलं आहे. सोलापूर महानगरपालिकेची जी का आताची अवस्था आहे त्यामध्ये आता सोलापूरमध्ये पाण्याची आता व्यवस्था सध्या सगळ्यात जास्त टंचाई आहे. त्यांच्या या संदर्भामध्ये तुमचं काय मत? काय ना कारण आता का दोन मंत्री असताना सोलापुराचं पाणी विषय आपलं मिटत नाही. बरोबर आहे, पण आता ते पाण्याची जरा हे कमीमुळं त्यामुळं ते पाणी कमी होणारच. तर पुढं काय तर त्याला चांगला होईल आता असं माझा अंदाज. आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपलं मत काय? येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपला भाजपलाच मत आहे. नमस्कार, माझं नाव शिवाजी रागनाथ साळुंके. मी रिक्षा चालक आहे. गेल्या 4.5 वर्षामध्ये थोडा विकास झाला आहे, पण जसा काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये शिंदेसाहेब जसं लक्ष देत होते मतदारसंघामध्ये त्या प्रमाणात भाजपाचे जे खासदार आहेत त्यांनी कधी फिरकलेच नाहीत. आम्ही तर त्यांना कधी बघितलंसुद्धा नाही. शिंदेसाहेब होते तेव्हा बरं वाटत होतं आम्हाला, कुठलीही अडचण असू द्या किंवा काय असलं तर झटपट सुटत नाही. पण इथं भाजपाचे खासदार आम्हाला कधी दिसतच नाही. हे दोन मंत्री सोलापूरमध्ये आहेत, हां, त्यांच्याबद्दल तुमचं मत काय? 2 मंत्री आहेत तर ह्यांनी व्यवस्थित लक्ष दिलं. ह्यांच्यात आपसामध्येच ह्यांनी भांडत बसायला लागले, तू मोठा का मी मोठा. त्यामुळे विकास कामावर यांचं कधी लक्ष गेलंच नाही जास्त. जे काय असेल ते किरकोळ कामं झाले असतील, असं विशेष अशी कोणची कामं झालेली नाही. डॉक्टर शहाण्णप्पा तिप्पणा राहायचे. मोदी सरकार आल्यापासून तर तरी स्मार्ट सिटीमध्ये सोलापूरचे गेले असल्यामुळे डेव्हलपमेंट होत आहे. नोटबंदीनंतर थोडी मंदी आलेली आहे, पण व्यवहार चालूच आहे आणि GSTमुळे सगळं 1 नंबरमध्ये व्यवहार होत आहे. आणि 5 वर्ष त्यांना द्यायलाच केलं मोदी सरकारला. याचं कारण काय? 5 वर्ष द्यायचं कारण? आणि काँग्रेसने 60 वर्षामध्ये जे काही केलं नव्हतं तेव्हा आता मोदी सरकारने 5 वर्षात करून दाखवलेलं आहे. अजूनही जर त्यांना चान्स द्यायलाच पाहिजे. जे काही त्या पुढच्या 5 वर्षात त्यांनी डेव्हलपमेंट करून दाखवलं. माझं नाव सुजय माशा आणि मी पण शिक्षण घेतलेलं आहे. माझं पण MBA झालेलं आहे आणि मी आता सध्या माझा वडिलोपार्जित बिझनेस करत आहे. तर आजकालचा युवा वर्ग हा BJPशी खूप आकर्षित आहे, कारण की BJPचे जे PM होणारे जे आहेत आत्ताचे सध्याच्या 2019चे पण जे कॅन्डिडेट आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर त्यांच्याकडे आजकालचा सगळा कल त्यांच्याकडे जात आहे. आणि इकडच्या सोलापूरच्या म्हणलं तर शरद बनसोडे यांना आधीपासूनच कोणीच ओळखत नव्हतं. फक्त नरेंद्र मोदींच्या लाटेमध्ये ते निवडून आलेले आहेत आणि त्यांना खरंच लोकांनी खूप मोठा चान्स दिला होता आणि त्यांनी खूप काहीतरी करून दाखवायला पाहिजे होतं सोलापूरसाठी, पण त्यांनी पण असं काही करून दाखवलेलं नाही आहे. त्यामुळे आता ह्यावर्षी पण परत पंतप्रधानपदासाठी नरेंद्रसिंह मोदीच आहेत. फक्त त्यांना बघून जे कोणी पण उभारेल मला तर वाटतं की निवडून येतील, पण यावेळेस स्वतः परत सुशीलकुमारजी शिंदे उभारणार आहेत आणि यावेळेसची टक्कर पण आता जरा चांगली जाईल. आता फक्त BJPने अजून त्यांचा कॅन्डिडेट कोण उभारणार आहे हे तर अजून घोषित केलेलं नाही आहे, पण मला तरी वाटतं की यावेळेस पण परत BJPची सत्ता बसेल आणि नरेंद्र मोदी परत पंतप्रधान होतील. सोलापूर संदर्भामध्ये आपलं काय मत आहे? सोलापूरचा विकास पहिल्यापासूनच रखडत आलेला आहे आणि आता दोन्ही देशमुख पण ते म्हणतात सगळेजण, सगळीकडे न्यूजमध्ये पण तसंच येतं की देशमुखांमुळे रखडलेलं आहे हे ते. आणि शरद बनसोडे त्यांच्याकडून खूप आशा होती की वरती पण BJPची सत्ता आहे, महाराष्ट्रात पण BJPची सत्ता आहे, त्यांनी करायला पाहिजे होतं, पण ते निवडून आल्यापासून कुठेच दिसले नाही आहेत. तर आता बघू आता नवीन कोण येईल काय येईल त्यावरती आता सगळं डिपेंड आहे. श्रीकृष्ण हिरालाल सोनकवडे अल्पेट. विकास तर काय 40% झालेला आहे. अजून काय अपेक्षा तशी नाही आहे विकासाची. विकास तसं मुंबई पुणे गावात जो विकास होत असते तिथं होत नाही. 2 मंत्री असून सुद्धा तो मेहनत होत आहे. अल्पेट घ्या हे घ्या, कुठलंही काम इथं व्यवस्थित आहे. आज मास्टर प्लॅन नाही काय नाही, जागेची वादावादी चालू आहे.
हो बोलतोय इथं पाणीपट्टी संदर्भामध्ये कुठलेही काही जैसे ते महापालिकेमध्ये जरी गेलं तर हे करतो ते फक्त उडवाउडीचेच काम आहे. कुठलाही पक्षी येऊ दे हेच काम करणार आणि पुढं भविष्यात हेच काम करणार. माझं नाव मनीष दत्तराज गोयल आणि नवी पेठेत व्यापार आहे. माझे स्वतःचे 8 दुकानं आहेत नवी पेठेत. आणि आज जर विचार केला तर भाजप सरकारने काही निर्णय घेतले ते फार मध्यमवर्गीय असू दे किंवा जे पण काही लोक आहेत त्यासाठी चांगला एक निर्णय आहे. GST असू दे किंवा काही, पण डेव्हलपमेंट जर विकासाच्या बाबतीत जर विचार केला काही गोष्टी चांगल्या आहेत, काही गोष्टी वाईट पण आहेत. वाईट गोष्टीला पकडून जर केलं तर विकास डेव्हलपमेंट होणार नाही. आणि मला वाटते की अजून एक टर्म भाजपला द्यायलाच पाहिजे. जर त्यांना दिलं तर आम्हाला अशा अपेक्षा आहे की काहीतरी पुढं डेव्हलप होईल, विकास होईल 100% ही नक्की आहे. आणि सोलापूरचं बाजारपेठ जर बघितलं तर ओव्हरऑल बाजारपेठ सोलापूरचं सुद्धा चांगलं आहे. असं काही नाही की सोलापूरचं बाजारपेठ हे आहे. सोलापूरचं बाजारपेठ सगळी बाजारपेठ आज महाराष्ट्रात म्हणलं तर एक रिजनेबल रेटची बाजारपेठ सोलापूरची बाजारपेठ आपण ओळखू शकतो. कारण सोलापुरात बार्शी असू दे, उस्मानाबाद आजूबाजूला लहान गावं जी खेडेगावं आहेत त्या लोक विश्वासाने सोलापुरात येतात खरेदीला. आणि चांगल्या प्रकारचं इथं मालही मिळतो, वाजवी भावसुद्धा आहेत. आणि सगळ्यात मोठी म्हणजे विश्वासाचं ठिकाण म्हटलं तर सोलापूरला बघितलं जातो आजूबाजूच्या गावांनी. आणि त्यानंतर म्हटलं थोडंसं आज मार्च एंड असू दे किंवा थोडं बिझनेस स्लो आहे ही गोष्ट नक्की आहे. पण इलेक्शननंतर मला वाटतं की बाजारपेठ 100% नक्की सुधारणार. आणि थोडंसं सगळ्या व्यापाऱ्यांनी ह्याबद्दल थोडंसं हे घेतलं पाहिजे की बाबा चला आज थोडं बाजार स्लो आहे, पण जेणेकरून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये 100% बाजारपेठ सुधरेल, मार्केट ओपन होईल आणि चांगली प्रकारचं तुम्हाला व्यापार करता येईल. संजय दत्तात्रय क्षीरसागर, काँग्रेस. सध्याच्या परिस्थिती लोकसभेच्या इलेक्शनच्या दरम्यान जनतेमध्ये भ्रम निर्माण झालेला आहे. तरी यावेळेस काँग्रेस पक्षाला म्हणजे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना वातावरण अनुकूल आहे. जनतेचाही पाठिंबा मिळेल अशी माझ्यातर्फे गावी देतो. आणि सोलापुरामध्ये शिंदेसाहेबांनी जे काम केलं आहे, जे नेतृत्व केले सोलापूर जिल्ह्याचं 40 वर्ष, त्यामुळं शिंदेसाहेबाला त्यावेळेस सोलापुरामधून विजय घोषित अशी माझ्या विनंती करतो. हद्दवाढ भागामध्ये विकास म्हणावा तेवढा झालेला नाही आहे. अजूनही कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे. गाडी येते पण नियमितपणे रोजच्या रोज येतीच असं नाही आहे. कधी कधी 4-6 दिवस कंटिन्यू येते, परत 2-4 दिवस येत नाही असंही होतं आहे. त्याच्यानंतर पाणीसुद्धा 4 दिवसाआडच पाणी यायला लागलं आहे. सोलापूरमध्ये आता 2 मंत्री आहेत, एक खासदार आहे. सोलापूरमध्ये महानगरपालिकेची सत्ता ही BJPची आहे. महानगरपालिकेचं तर सगळं कारभार बिघडून गेलेलं आहे. BJPची आहे, पण ह्या संदर्भामध्ये 2 मंत्र्यांनी आपल्या सोलापूरचा विकास केला असं तुम्हाला वाटतंय का? नाही वाटत. काय नाही विकास झालेला नाही. आता तुम्हाला आता येणारे लोक गरज आहे, पण सगळीकडेच ओरड आहे की महापालिकेमधून जी कामं व्हायला पाहिजेत ते होत नाही. आपसातल्या भांडणामध्येच 5 वर्ष निघून गेलेली आहेत. जे दोन्ही देशमुख हे भांडण करतात असं तुमचं मत आहे? भांडण करतात असं मत नाही, परंतु एकंदरीत सोलापूरचं वातावरण असं झालेलं आहे. जमालभाई काकणगीकर, मी सोलापूरमध्ये राहतो. सोलापूरमध्ये जे कारखाने व्हायचे ये यानी कि गरीब लोग ज़्यादा हैं यहाँ पे. कारखाने होना बहुत ज़रूरी है. कारखाने होने के बाद में बिजनेस होता है तो लोग बाहर के लोग आते हैं इधर. जो पक्ष का रहेगा सोलापुर में भी अकलूज बोलो, लातूर बोलो, हमारे से भी बहुत आगे गया है. और इधर कारखाने मिल वगैरह नहीं रहने से बहुत पीछे है. और यहाँ पर स्मार्ट सिटी बोलते हैं तो इधर रोड खड्डे वैसे हैं, साफ़ सफाई नहीं है, पानी की प्रॉब्लम है, सब लोग परेशान हैं. इधर व्यापार धंधे बहुत ठंडे हैं. कारखाने होना बहुत ज़रूरी है. हाँ, जो भी मंत्री आएगा तो सोलापुर को डेवलप करना बहुत ज़रूरी है. यहाँ पर जो भी है, यहाँ बिजनेस वाले जो जितने भी हैं बहुत स्लो है. जो सर्विस वाले हैं वो सुकून में है. जो रोज़ का पेमेंट आता है उनको चलता है. बिजनेस वाले सुबह से शाम तक सुबह के 9 बजे से रात के 10 बजे तक काम करना पड़ता है. इधर कारखाने बोलो, एयरपोर्ट बोलो, सोलापुर स्मार्ट सिटी बोल रहे हैं, अभी तक स्मार्ट सिटी नहीं हुई है.
रोड में भी इतनी साफ़ सफाई नहीं है, खड्डे बहुत हैं, पानी होना ज़रूरी है। यानी शिंदे साहब भी काम किए होंगे, दोनों भी मंत्री काम किए हुए होंगे, और काम होना बहुत ज़रूरी है और डेवलप होना बहुत ज़रूरी है। और हमारा शोलापुर शहर बहुत आगे जाना, पहले जो मिल थे यहाँ पर शोलापुर में, अभी वो मिल नहीं है। शोलापुर के लोग बहुत परेशान हैं, गरीब भी परेशान है, अमीर भी परेशान है, सब लोग परेशानी है। यहाँ पर तरक्की होना बोले तो सब मंत्री कोई भी पक्ष का होंगे, दिल की बाजी लगा के काम करना चाहिए, डेवलप करना चाहिए। जब शोलापुर तरक्की होगा, पुनः जब मिल यहाँ पर थे शोलापुर में, पुणे से भी आगे बहुत जाता था, मिल जाने से शोलापुर सब जीरो हो गया। मिल होना बहुत ज़रूरी है, कौन से भी पक्ष का होंगे यहाँ पर। सोलापूरचे खासदार आहेत बनसोडे यांनी कुठले काम केलेले आहेत का? सोलापूरचे बनसोडे कधी तर सोलापूरला कधी बघितले नाही, आले नाही, करायला पाहिजे। काय सोलापूरला डेव्हलप जसं व्हायचं तसं केलेलं नाही कोणी सुद्धा। सोलापूरमध्ये 2 मंत्री आहेत, हां, त्यांच्या संदर्भामध्ये तुमचं काय मत आहे? सोलापूरमध्ये दोन्ही मंत्री आहे, थोडा बहुतेक केलं असेल, जसं शिंदे साहेब बी केलेलं आहे, त्यांनी बी करायला पाहिजे। आणि सगळं कोणतेही बी पक्ष असू दे, सोलापूर म्हणजे आपलं घरचं काम आहे म्हणून तसं डेव्हलप करायला पाहिजे, मिल यायला पाहिजे, शैक्षणिक दर्जाचे डेव्हलप व्हायला पाहिजे। जसं मार्केटिंगमध्ये जसं सेल व्हायचं तसं सेल नाही आहे। गोरगरीब आहे ना, खाण्याचे जे वस्तू आणतात, काय सकाळी उठल्याबरोबर गरीब लोक असतात, 50 रुपये कसं खर्च करायचे, दूधची पाकिट आणायचे, समोसे आणायचे, ब्रेड आणायचे, कसं मुलांना हे करायचं, डेव्हलप करायचं। कुणाची सत्ता येईल असं तुम्हाला काय वाटतं? बीजेपी सत्ता येईल। भारतीय जनता पार्टी। मी राजेश पवार, आम्ही रिक्षावाले सोलापूरचे। रिक्षा चालवताना आम्हाला खूप त्रास होतो, कारण रंगमोहनचा रस्ता 6 महिने नाही ते 8-9 महिने झालं अजून तयार करायला, त्याच्यामुळं आम्हाला खूप त्रास व्हायला। आणि विकासाचे कामं जर म्हणले तर अजून बी काही असं दिसत नाही, तरी बी आम्हाला भाजप सरकारवर विश्वास आहे, पण भाजप सरकारनं कामं हे पटापटात करून द्यावे अशी आमची मनोगत आहे। सोलापूरचा विकास म्हणलं तर शक्यता कमीच आहे, कारण 2 एवढे मंत्री असताना नाही वाटत विकास झाला। नाही, दोन्ही मंत्र्यांनी काम केलं नाही असं तुमचं उद्देश आहे का? बोला, काय दिसत त्यांना काम केलेलं आहे। म्हणजे सोलापूर स्मार्ट सिटी संदर्भामध्ये काय? स्मार्ट सिटी कुठे दिसते? 6 महिने रस्ता बंद आहे ते रंगमोहनचा, केलं काय नेमकं? म्हणजे तुम्ही याच्यामध्ये खुश आहेत का नाही? नाही, आम्ही खुश नाही। तुमचं मत काय असेल सोलापूरच्या म्हणजे 2 लोकसभे संदर्भामध्ये? लोकसभेला भाजपच येणार आहे। माझं नाव राहुल उमेश पाटील, मी राहण्यास भवानीपेठ येथे आहे। माझ्या मते दोन्ही मंत्र्यांनी मिळून सोलापूरचा विकास केलेला नाही, उलट विकास आम्ही शोधतोय, कुठं झाला आहे विकास। विकास फक्त त्यांच्या लोकांचाच विकास झालेला आहे, इतर सोलापूर शहराचा विकास झालेला नाही। गेल्या 4.5 वर्षामध्ये खासदारांची तुमची काय भेट झाली का? ते अजूनपर्यंत आम्हाला दिसले पण नाही। महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे, भाजपच्या सत्तेमध्ये सोलापूर आता सध्याला जलसंकट आहे, जलसंकटात त्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? जलसंकट ह्यांनीच ओढवून घेतलेलं आहे, वेळोवेळी ह्यांनी निधी, फक्त पंतप्रधान येणार असेल, मुख्यमंत्री येणार असेल त्यावेळेस यांच्याकडे निधी असते, पण ज्यावेळेस सोलापुरातल्या जनतेचा प्रश्न असतो त्यावेळेस यांचा एकच उत्तर असतं, सध्या निधी नाही आमच्याकडे। उजनीचा प्रकल्प पण ह्यांनी लवकर केला असता, निधी लवकर आणली असती तर आता पाण्याचं संकट राहिलं नाही। शिंदे साहेबांनी सगळं चांगलं काम केलंय, आम्ही शिंदे साहेबालाच निवडून आणणार। माझं नाव अर्जुन शिवराम रामगीर, अर्जुन टेलर या फर्मचं मी मालक आहे। आणि या 5 वर्षाच्या पिरियडमध्ये BJPने जे काही विकास कामं केलेली आहेत ते जर म्हणजे काँग्रेसच्या राज्यामध्ये आजपर्यंत सोलापूरला न्याय मिळाला नाही, पण सोलापूरला या 5 वर्षामध्ये थोडे बहुत स्मार्ट सिटी, पाण्याबद्दल जरा पुढचे पाऊल्स आणि भविष्यात जे सोलापूर जळगाव रेल्वेबद्दल जे 1936 साली ब्रिटिशांनी मंजूर केलेलं होतं, परंतु ते आज तागायत झालं नव्हतं, पण त्याला चालना मिळाली। आणि काही कामाबद्दल थोडं BJPकडून आलेलं, पण तसं पाहिलं तर सोलापूरचा विकास अजिबात झालेला नाही। आणि सोलापूरची 10 लाख लोक आज पुण्यामध्ये आहेत। फडणवीस साहेब आणि गडकरी साहेबांनी नागपूरमध्ये 1000 लोकांसाठी कारखाना आणला, पण सोलापूरचे 10 लाख लोक पुण्यामध्ये आहेत, रोजीरोटीसाठी तिथे गेलेले। पण त्याबद्दल सोलापूरच्या
किंवा कुठलेही आमदार खासदार कोणीही त्याच्याबद्दल प्रयत्न केलेला नाही आहे आणि सोलापूर हे नेहमी मागासलेलंच राहिलेलं आहे आणि इथं त्याच्याबद्दल कोणाला असता नाही काय नाही. कारण का रोजीरोटीच नाही, त्यामुळे माणसाला फक्त रोजीरोटीसाठी धावपळ करावं असं लागतं, पण बाकीच्या गोष्टी करण्यासाठी त्यांना अजिबात वेळच मिळत नाही. त्यामुळं लोकांना असं समज आहे की सोलापूरचे लोकांना काही मिळत तर नाहीच नाही. तरी आताच्या पिरियडमध्ये तर मला तर वाटतं की सोलापूरला योग्य नेता मिळावा. अजूनही BJPचा नेता डिक्लेअर झालेला नाही आहे. योग्य नेता मिळावा आणि सोलापूरचा विकास व्हावा एवढंच मला म्हणायचं की कुठलाही नेता येऊ दे. शरद बनसोडे गेले 4.5 वर्ष कोणते कार्य केलेत असं तुम्हाला? मला तर खरंच काही माहिती नाही. शरद बनसोडे तुम्ही ओळखता का? शरद बनसोडेला मी इथं अजूनपर्यंत माझ्यासमोर मी पाहिलंच नाही. त्यांना माझ्या घराच्या मागे राहतात पण त्यांना कधी असं मी पाहिलेलं नाही आहे. त्यांनी आता पाठीवर राहून तुम्ही ओळखत नाही का त्यांना मी पाहिलंच नाही तर काय सांगू. त्यांनी कधी आलेच नाही समोर. आणि ह्याच्या सोलापूरचे 2 मंत्री आहेत, एक पालकमंत्री आणि एक सहकार मंत्री. पालकमंत्री आणि सहकारी मंत्री पैकी पालकमंत्र्यांनी थोडा बहुत आवाज उठवला आहे, पण त्यांचे पण एवढं काही ठोस कामं केलेलं नाहीत. दोघांनी कुठली ठोस कामं केले नाहीत. बनसोडेंनी तर काय अजिबात काम केलेलं नाही. ह्या दोघांनी कामं केलेलं नाहीत, मग ह्याचा परिणाम लोकसभेला पडेल का? नक्कीच पडणार आहे, नक्कीच पडणार आहे. लोकसभेला त्याचा परिणाम पडेल? हो, नक्की पडणार. भाजप पक्षाला पडेल. दोन्ही मंत्र्यामुळे यांना सोलापूर महानगरपालिका 25 वर्ष मागं पडलेली. बरोबर आहे. याचं कारण? याचं कारण यांना इथल्या नेत्यामध्ये उत्साहच नाही आहे. कुठलं काम करावं असं त्यांना वाटतच नाही. सोलापूरचा विकास व्हावा ही त्यांच्याकडे अशी भूमिकाच नाही आहे की आपलं सोलापूर पुढे यावं, इथली लोकांना रोजीरोटी मिळावी, याबद्दल नाही कोणालाच आस्था नाही आहे. याच्या अगोदर सोलापूर महानगरपालिका ही काँग्रेस पक्षाने व्यवस्थित त्यांच्यापेक्षा आता जरा बरे आहे. तुम्ही एक वेळेस असं म्हणताय की सोलापूर महानगरपालिका ही आता सध्याला चालू नाही व्यवस्थित. नाही बरोबर आहे, पण त्यांचं जर कंपेअर केलं तर 65 वर्षामध्ये त्यांनी काहीच केलेलं नाही आहे. पण या BJPच्या ह्याच्यामुळं थोडं बहुत तरी चालना मिळाली. चालना म्हणजे काय मिळाली? जे उजनीचं पाण्याच्या बाबतीत म्हणा, उजनीचं पाणी तर सुषमा शिंदेनी यांनी केलेलं आहे. तिला पण पुढे चालनाच नाही ना, बंदच पडलं की त्याच्याबद्दल. आज त्यांनी जर ही जर योजना जर आली नसते तर आज आपण 15-15 दिवस भटकंती केली असतं पाण्यासाठी. याचं कारण? याचं आता त्यांनी 40 वर्षामध्ये फक्त तेवढं एकच काम केलेलं आहे. काय उपयोग आहे त्याचा? इथं आमची लोकसंख्या सोलापूरची 1952 मध्ये सगळ्यापेक्षा जास्त होती, आज सगळ्यापेक्षा कमी आहे आणि सगळ्यात महाग आहे. त्याला कोण करणार आता पब्लिकला सांगायची आवश्यकता नाही. सोलापूर लोकसभा 2019च्या निवडणुकीमध्ये आमचे नेते आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब यांनी बहुमताने निवडून येतील. कारण सोलापूरचा विकास जवळजवळ 4 वर्ष खुंटलेला आहे. शिंदे साहेबांनी सोलापूरसाठी भरगच्च निधी आणून अनेक माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त रक्कम देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये आपण NTPCचा विषय जर घेतलं, NTPCमध्ये ज्या शेतामध्ये 3 लाख एकरीला मिळत नव्हते, परंतु शिंदे साहेबाच्या माध्यमातून तिथं शेतकऱ्यांना एका एकरीला 10 लाख रुपये दिलं गेलं आणि NTPCचा प्रोजेक्ट आता सुरू झालेला आहे. भविष्य काळामध्ये NTPCचा सोलापूरला किती महत्त्व आहे आणि NTPCच्या माध्यमातून किती सोलापूरला उद्योग युवकांना उद्योग लागणार आहे. आज जर आपण NTPCच्या परिसरामध्ये पाहिलं तर आजूबाजूला सिमेंट फॅक्टरी 6 ते 7 सिमेंट फॅक्टरी आलेल्या आहेत आणि दक्षिण सोलापूरमधील सर्व युवकांना ज्याची शेती गेलेलं आहे त्या युवकांना तिथं नोकऱ्या दिलेल्या आहे आणि जे आजूबाजूच्या परिसरामध्ये सिमेंट फॅक्टरी आहेत त्या सिमेंट फॅक्टरीमध्ये दक्षिण सोलापूरमधले युवकांना तिथं काम मिळालं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर लाईट आणि पाणी जर सोलापूरला उपलब्ध झालं तर अनेक उद्योग, छोटे मोठे उद्योग भविष्य काळामध्ये येतील आणि इतर सोलापूरमधला एकही युवक बेरोजगार राहणार नाही याची आम्ही शाश्वती देतो. कारण शिंदे साहेबाची दूरदृष्टी आहे. कारण शिंदे साहेब असा एक नेता देशामध्ये आहे, शिंदे साहेबाची दूरदृष्टी असल्यामुळं या सोलापूरला आपण दिवसाआड पाणी पितो. शिंदे साहेब 1970 मध्ये जेव्हा पाईपलाईनची मंजुरी करून जेव्हा सोलापूरला आणला, शिंदे साहेबाची तेवढी दूरदृष्टी होती म्हणून आपण आज सोलापूरवासीने आपण 2 दिवसामध्ये आपण पाणी पित आहे. जर ते पाईपलाईन नसली असती तर सोलापूरची लातूर सारखी दुर्दशा झाली असती. आपण हे सोलापूर रहिवाशांनी आपण मनामध्ये घेतलं पाहिजे.
आहे.